भीमाशंकरला वाडा साईडने जाताना चास कमान धरण आहे ते फक्त फोटोज काढण्याच्या दृष्टिकोनातून व पर्यटन क्षेत्र एवढ्या पुरतेच मर्यादित नाहीये. चास कमान डॅम इज अन इमोशन फॉर अस. तर हिंडफेऱ्या आम्ही आज आलो होतो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चास कमान धरणाच्या इथे. ॲक्च्युली आधी ना मी खूप सॅड असले की इथे यायचे, कारण या धरणाच्या इथे अगदी शांतता असते. शहरातल्या त्या आवाजापासून दूर इथे या धरणाच्या इथे येऊन बसले की समजायचं खरी शांतता तर ही आहे. माहीत नाही का, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या अडचणी शेअर करायच्या असतात, पण मी तर ना इथे येऊन या लाटांकडे जर पाहिलं ना अगदी सर्व अडचणी विसरून जायचे यार. यावेळी काही सॅड वगैरे नाही या, पण आठवण आली या प्लेसची म्हणून आले यार. या ठिकाणी आलो, व्ह्यू पाहिला, शेंगदाणे आणले होते ते खात होतो, तर तिथे कावळे आले, त्यांनाही शेंगदाणे दिले. आजूबाजूला गायी पण होत्या आणि बरेच पर्यटक त्या ठिकाणी येत जात होते आणि त्या ठिकाणी कडेला बसून धरणाचा व्ह्यू पाहत होते आणि एकटकच पाहत होते. मनातल्या मनात असा विचार केला त्यांच्या सर्वांकडे पाहून, काय चाललं असेल नाही त्यांच्या मनात. प्रत्येकाच्या लाईफची एक जर्नी आठवून त्याचा विचार तर करत नसतील ना. काही गोष्टी किती डीप असतात ना, शब्दात मांडणे अवघडच आहे. कधी भीमाशंकरला वाडा साईडने गेलात ना, नक्कीच आज कमान धरणाच्या इथे थांबून थोडंसं शांत बसून तिथला व्ह्यू एकांतात एन्जॉय करा. खूपच आकर्षक आहे यार हे ठिकाण. एकदम स्ट्रेस रिलीफ प्लेस आय एव्हर सीन. जर तुम्ही इथे येऊन कधी गेला असाल ना, तर कॉमेंट करा आणि लाईक आणि फॉलो करून जा गाईज.